वाशी भैरवनाथ साखर कारखाना येथे पत्रकारांचा सत्कार। वाशी येथील भैरवनाथ साखर कारखान्यावर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन केशव सावंत यांच्या उपस्थितीमध्ये वाशी शहर व तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान केला आहे। या कार्यक्रमाला पत्रकार गौतम चेडे, नवनाथ टकले, नेताजी नलवडे, दादासाहेब लगाडे, महमद मुजावर, शिवाजी गवारे, शहाजी चेडे, सचिन कोरडे, शोएब काझी, नितीन सुकाळे आदींना शाल, पुष्पगुच्छ, लेखणीचा पेन व वही देऊन गौरवण्यात आले आहे। यावेळी केशव सावंत यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की पत्रकार दिनानिमित्त तुमचा सत्कार करणे माझे कर्तृत्व आहे, माझे कर्तव्य आहे। पत्रकार समाज सेवा करतो, तसेच पुढील वर्षी आपण तुमच्या सहकार्याने पत्रकार दिनी मोठा कार्यक्रम घेऊ। तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा। तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवर विद्यार्थी वाढवण्यासाठी, शाळा टिकवण्यासाठी भैरवनाथ साखर कारखाना मदत करेल असे आश्वासन दिले। या कार्यक्रमाला युवा सेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले, तालुका प्रमुख सत्यवान गपाट, तालुका संघटक शिवहार स्वामी, तालुका उपप्रमुख विकास तळेकर, प्रकाश शेटे, राहुल आडमुटे, दिनकर शिंदे, माऊली देशमुख यांच्यासह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खूप शुभेच्छा, सगळ्यांचं अभिनंदन। तर हा दिवस मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी 13-14 वर्ष गेली। तर तालुक्यातला प्रत्येक पत्रकार हा माझ्या टच मध्ये आहे, पण तो एक कारखान्याच्या निगडीत शेतकरी, एक व्यावसायिक ह्या गोष्टीत नाही। पण आज एक पत्रकार म्हणून आज आपण सगळेजण एकत्र याला तर एवढे दिवस गेले, पण हे विकासरावने एक चांगली संकल्पना मारून हा आपण एक कार्यक्रम इथं आयोजित केला, घेतला। तुम्ही सगळेजण त्याला आलात, त्याबद्दल मी पहिल्यांदा परत एकदा तुमचं अभिनंदन करतो। आम्ही काम करत असताना आमच्या मागे तुम्ही ठामपणे उभा आहेत। आम्हाला चांगल्या पद्धतीनं जे जे काय आम्ही समाजासाठी केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या लेखणीच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून तुम्ही त्या सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवतायत। चांगला उपक्रम आहे। आणि एखादी समाजामध्ये जी कुठली एक अडचणीची गोष्ट घडत असेल किंवा तिथं कुठल्या पद्धतीने कोणी पोहोचून नसेल, ती पण तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवून त्या गोष्टीला न्याय देण्याचं काम ही आपल्या माध्यमातून, सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून होत आहे। आपण यापुढे असंच चांगल्या पद्धतीनं काम करू। विकासरावने आता एक मुद्दा मांडला आहे की बाबा पुढच्या वर्षी आपण एक मोठ्या कार्यक्रमाचं आश्वासन द्यायचं, आश्वासन म्हणण्यापेक्षा की तो कार्यक्रम आपण एक यशस्वी करून दाखवायचा। तर मी तुम्हाला तो ठामपणे शब्द देतो की पुढच्या वर्षी याच ठिकाणी किंवा इंदापूर या ठिकाणी आपण एक मोठा कार्यक्रम आयोजित करू आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यातून, आपल्या विभागातून प्रत्येक पत्रकार हा तिथं, म्हणजे जो सिनियर पत्रकारांनी जो आज नव्याने एखादा पत्रकार लेखणी घेऊन आज समाजाच्या ह्याच्यासाठी त्याच्यापासून ते पार तुमच्या संपादकापदवर आपल्या जिल्ह्याच्या लेवल पर्यंत आपण सगळ्या वरिष्ठ मान्यवरांना बोलून आपण तो एक सण किंवा एक आपल्या येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उठवणाऱ्या सर्व व्यक्तींना तिथे सन्मानित करू। त्यांच्याकडून अजून काय आपल्या भागातील विकासाचे आढावा काम असतील यातल्या एक आपण तिथपर्यंत पोहोचू। आणि त्या संकल्पनेतून जरी आपल्या काय एक पुढे की आपली पण एक चांगली संघटना करून त्या संघटनेत एक आपण पुढाकार घेऊन की तिथं पण एक आपण चांगलं समाज उपयोगी एक काम करू, असं मी तुम्हाला त्याच्याबद्दल एक आश्वासित करतो। दुसरा मुद्दा आहे, आता जिल्हा परिषद तालुका पंचायत लागलेला आहे, त्या अनुषंगानेही तुम्ही आम्हाला सांगायचं की बाबा तुमच्या माध्यमातून द्यायचं की योग्य तिथं आम्ही योग्य पद्धतीने चाललोय, नाही चाललं तर आम्हाला ते बी तुम्ही सूचित करावं। ह्या बी गोष्टी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो। पुढे येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं संघटन करून एक चांगला आदर्श आपल्या वाशी तालुक्यातून आणि तुमच्या माध्यमातून आपण जिल्ह्याच्या समोर आणू, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द संपवतो। जय जय महाराष्ट्र। या कार्यक्रमाचे अपर प्रदर्शन आपले सर्वचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार गौतम दादा करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.